नेतही असं का जाऊ दे, पामराचे प्रकार आहे म्हणून सांगितलं. खालचा पामर म्हणजे टाकाऊ पामर म्हणजे केवळ निषिद्ध सेवन करणारा, आणि वेद आणि निषिद्ध सेवन करणारा असे थोडा सुधारक. दृष्टीसृष्टीवाद वस्तूची जेव्हा प्रतीती असते तेव्हा ती वस्तू असते, जेव्हा प्रतीती नसते तेव्हा ती वस्तू नसते. सांगायचं दुसऱ्याने कोण सांगितलं पाहिजे ना, सगळेच तयार झाले पाहिजे ना, हे कोण काय हेच कठीण आहे त्यातला दृष्टीसृष्टीवाद. बाकी काही कठीण नाही. नास्तिक तू लहान पोराला नास्तिक कशाकरता टाकतो आम्ही, कोणी काहीच नाही लिहिलं तर निदान नास्तिक जरी लिहिलं दोन मार्क मिळते. म्हणजे अशुभ नाही अशुभ आहे. कोरा पेपर दिलं काय आहे, अशुभ आहे असं आहे. ते चांगदेवासारखं वेगळी आहे. चांगदेवाने कोरा पत्र दिला. पुढे नास्तिक प्रायश्चित्त कर्म, त्याला कोणतं कर्म म्हणायचं. सद्गुरूचे लक्षण सांगून शिष्यासंबंधीचे कर्तव्य आहे. सद्गुरू ईश्वर सेवेपेक्षा श्रेष्ठ कशी आहे सांगा. सद्गुरूचं लक्षण कोणतं आहे मग. बरं, एवढंच कर्तव्य आहे का. 5 प्रकारच्या भेदांचे निराकरण करून अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचे ब्रह्मत्व आणि प्रत्यक्ष ज्ञान करून देणे आणि संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे हेच श्रीगुरूंचे मुख्य कर्तव्य आहे. अर्धा झालं अर्धा राहिलं की नाही का. भेद निवृत्ती करणे एक भाग, आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून देणे 2 भाग, म्हणजे सद्गुरूचं लक्षण. म्हणजे काही पोरं म्हणतात आम्हाला मग याच्यावरती 4 मार्क का नाही दिले, म्हणजे मी अर्धच लिहिलं की थोडे संपलं. ईश्वर सेवा पेक्षाही सद्गुरू सेवा श्रेष्ठ का. दोन्ही प्रकारचे फल आहे, दृष्टफल आणि ईश्वर सेवेमध्ये दृष्टफल म्हणजे त्यांना शब्दच पाठ आहे का. आणि दृष्टफल म्हणजे अद्वैत ज्ञानाचा उपदेश होऊन ज्ञानाद्वारे तात्काळ मोक्ष, त्याला दृष्टफल म्हणतात. नादृष्ट म्हणजे पुण्य उत्पन्न होणे. अध्यास म्हणजे काय. अध्यास कशाला म्हणतात मग. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणे, त्याला अध्यास म्हणतात. त्याचे प्रकार किती. 2, कार्य अध्यास आणि कारण अध्यास. बरं, ते अर्धच काय विचार थोडंसं सिद्ध करणं जरा जड जाते. म्हणून निदान अध्यास कशाला म्हणतात तेवढं तरी कानावर जाते. बरं आहे बरं, ते अध्यास कठीण जाते. कार्य अध्यासाची सामग्री, कारण अध्यासाची सामग्री ती कशी सिद्ध होत नाही वगैरे, तेवढ्यावर ते तुम्हाला फक्त प्रकार विचारले. काय विचारले ते कोणाला लहान पोरालाही समजते. कार्याध्यास आणि कारणाध्यास. बरं, प्राप्ताच्या प्राप्तीची प्राप्ती कशी, नित्य निवृत्तीची निवृत्ती कशी, कसा प्रश्न सोडवला. आत्म्याच्या ठिकाणी दुःख नित्य निवृत्त असून निवृत्तीचा व्यवहार घडतो. जसा रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असून नंतर रज्जूच्या ज्ञानाने नित्य निवृत्त असणाऱ्या सर्पाची निवृत्ती होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दुःख नित्य निवृत्त असून आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. त्यामध्ये मध्यंतरी भ्रम असावा लागतो.
हेच कठीण आहे ते अप्राप्ताची प्राप्ती ते नाही कठीण. कोणतं कठीण आहे बघ? नित्यनिवृत्तीची निवृत्ती. म्हणजे दोरीवर ते सर्व कसं आहे, निवृत्त आहे का नित्य निवृत्त आहे? पण आपण काय मानून बसलो? सत्य मानून बसलो. दोरीच्या ज्ञानाने त्याची काय होते? याला म्हणायचं नित्य निवृत्तीची निवृत्ती. कारण तुम्हाला जर कळून चुकलं तर निवृत्त जायचं साधन करण्याची काय नाही. मग आपल्याला कोणता भ्रम आहे? खरंच दुःख आहे म्हणून. मग आपण दोरीवरच्या सर्पाला मारण्याकरता का जातो? आपल्याला सत्य असं वाटते. मग सर्पाला दोरी लागते का दोरी काठी लागते? सर्पाला काठी लागते का दोरी? दोरीलाही काठी लागते. दोरी म्हणजे काय चेतन आहे का? अरे दोरीला कुठं का? त्या खांबाला डोकं लागलं, खांबाला दुखा होते का तुम्हाला? आपल्याला होते. इथं बरोबर आहे. मग तिथं नाही का लागतं. मग ती काठी दोरीला लागत नाही, कोणाला लागते? असं आहे. दृष्ट वेदांत सुंदर असतं. समजला वेदांताला नाही आनंदाची. म्हणजे काही लोक बरेचसे वेदांताविषयी निराश उदास असतात. काय असतात? बरं चांगली गुण असतात, आनंदाची गोष्ट आहे म्हणून पण ती इथं आनंदाची गोष्ट आहे. 2-3 ठिकाणी वेदांत चालायचा. एक नारायण डॉक्टर जाधव, त्यांचा भाऊ वेदांत साहेब, साखरे महाराजांच्या तिथे. आता तिथे विद्यार्थी नाही शिकायला. त्याचा वेदांतामध्ये वेदांत तो महारसू मोदक मिळवे. बरं चांगला आहे. रामायणाचा भागवताचा गिऱ्हाईक चांगलं आहे असणं नाहीपेक्षा काय आहे. वेदांतामध्ये काय असते? जिज्ञासा आणावी लागते. आणि महाभारत किंवा तुमचं ते भागवत रामायण आपोआप जिज्ञासा निर्माण होते. रावण सीतेला काय घेऊन जातो? चोरून घेऊन जातो. मग पहिला प्रश्न होते केव्हा म्हणायला लागले? पहिला म्हणला दुष्ट मनुष्य हा काय करतो? एका बाईवरती अपराध करतो, याला हाणलं पाहिजे. एकाने जोडाच फेकून मारला बघा. रावणाला लागला का भिंतीला लागला? आणि पुढचं केव्हा म्हणलं रावणाने सीतेला चोरून दिला, कुठे घेऊन गेला? अशी जिज्ञासा निर्माण होते. वेदांतामध्ये सुद्धा बरं का, जगात सत्य आहे का मिथ्या आहे? आपल्याला काय वाटते? मिथ्या कसं? अशी जिज्ञासा निर्माण होते. मग तो याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो. जगत मिथ्या आहे कसं? विचारपूस करण्याची बुद्धी निर्माण होते. आणि पुन्हा श्रवण करण्याची काय होते? बुद्धी निर्माण होते. असं आहे. ते वेदांत सांगण्याची माणसाला इच्छा असते, पण त्याचा अभ्यास करण्याचा काय असतो? कंटाळा असतो. सांगण्याची काय आहे काय? पण ते कंटाळा असतो ना. आपलं एखादा चरण सांगायचं कुठलं तरी जाऊ द्या. दृष्टांत समजावून तुम्हाला त्याच्यातला कारणाभ्यास कठीण आहे थोडा. कार्याभ्यासापेक्षा कोणता नाही का? कारणाभ्यासाची सामग्री काय? सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. आता विशेष स्वरूपाचं अज्ञान कसं राहू शकतं वगैरे, त्या प्राप्ताची प्राप्ती वगैरे सगळं सांगितलं. खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2.
मोक्ष भावरूप नसून केवळ भावरूप आहे. त्याच्यामुळे 2 अंश आहे ना. एक अंश कोणता आहे? प्राप्तिरूप, तो किम स्वरूप आहे, भावरूप. आणि दुसरा अंश कोणता आहे? दुःखाची निवृत्ती, किम स्वरूप आहे, अभावरूप. 2 धर्म एका ठिकाणी राहते बघा. नाही का? एखादा म्हणायला लागला मी 5ही झालो आणि काय झालो, एक तर काहीतरी मान की 5 तरी म्हण, नाही तर काय, नाही का? आहे का? दोन्ही धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. एक तर मुलगा तरी झाला म्हण, नाही तर काय म्हण. 2च आहे अजून, तिसरं जाऊन काय आलं. 2 विरुद्ध धर्म एका ठिकाणी राहू शकत नाही. मग त्याची निवृत्ती कशी करायची? तर दुःखाची निवृत्ती दुःखाध्यस्त आहे. म्हणून तर त्याची काय होते? दुःखाध्यस्त आहे. कोण सांगते? नाही सांगता येत. सकल दुःख निवृत्तीचा उपाय वेदाने सांगितलेला आहे. आणि त्याला जगन मिथ्यात्व निश्चय. तुमच्या विचारसागरात गेलं की कोणत्याही प्रकाराने दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. लयरूपही होईल असं काही सांगता येत. लयरूप झाले म्हणजे काय? माझा आनंद. एकदा जाऊ दे, आपला दृष्टांत नको. एकदा शौचाकडे गेलं म्हणजे संपलं का? म्हाताऱ्या माणसाला 3 वेळा जावं लागते. महिन्यातून किती वेळा गेला? याची लाज मुमुक्षूला आहे. कोणाला? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे. बरं का? चोराला कुठं चोरी करण्याची लाज असते का? का म्हणायला लागले तुम्ही हातात चोरी केली, सुटून आले की पुन्हा चोरी केली तुम्ही? म्हणला चोरी येतं कारण येतं आमच्या ससुराला आहे. म्हणलं तर म्हणून त्याला पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा काय करायचं? जाऊ दे. होणारे सगळे विघातक धर्म आहे. कशा करता हे सांगितलं तुम्हाला? दुःख हे अध्यास्त आपल्या सत्य नसून काय आहे? अध्यास्त आहे. प्राप्तच आहे. त्याचं ते सुंदर आहे. खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तर भावावर जीवाची व्याख्या देऊन ब्रह्माची व्याख्या कशी संभवते सांगा की? बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे 3 मिळून जीव होतो. बुद्धी अधिष्ठान चैतन्यालाच आत्मा, प्रत्यक, तोमपद, लक्षण, साक्षी असे नावे आहेत. व्यापक चैतन्याच्या ज्या कल्पित भागाला अंतःकरण अशी उपाधी आहे, त्या भागाला साक्षी अशी संज्ञा आहे. म्हणजे साक्षीचा भेद उपाधिकृत आहे, वस्तुगत नाही. उपाधिकृत भेद असला तरी वस्तुगत भेद नसल्यामुळे साक्षीचे ब्रह्माचे ऐक्य घडण्यास हरकत नाही. निरवयव आकाश सर्वत्र व्यापक आहे. त्यातील 50 घटातील व्यापक आकाशाच्या प्रत्येक भागाला घटाकाशाची संज्ञा येते. ती घटाकाश घटाच्या उपाधीने भिन्न भिन्न असली तरी ती महाकाशहून भिन्न नाहीत. ती महाकाश रूपच आहेत. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या उपाधीने साक्षी भिन्न भिन्न भासत असले तरी साक्षीचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. बरं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे महावाक्याची निवृत्ती कर. महावाक्यामध्ये आणि जीव ब्रह्मरूप कसा होतो याच्याकरता तत्त्वमसी महावाक्य. तत्त्वचं लक्ष काय आहे? कुटस्थ. तत्चं लक्ष काय आहे? ब्रह्म. कुटस्थ आणि ब्रह्म 2 नसून किती आहे? यालाच म्हणायचं जीव ब्रह्मैव न परा. कोणतं वाक्य? महावाक्य. तत्त्वम असे. तत् म्हणजे सर्वनाम आहे ना. सर्वनाम उगीचं देत असे. नामाचा उच्चार होऊ नये म्हणून सर्वनाम येते. एखादा माणूस आला, हे गोविंदा इकडे, मग गोविंदा हे विशेष नाम आहे. आणि मग त्याला सांग तू बाजारात जा, तो विकत सामान घेतात, तो कोणा करावं वापरला? गोविंदा करता. गोविंदा कोणतं नाम? विशेष नाम. तो
मग सर्वनाम कशा करता आलं? गोविंदा करता. जसं तर ते सर्वनाम कोणाकरता आलं? ईश्वरा करता. नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून त्याच्याऐवजी जो शब्द ठेवतात त्याला म्हणायचं सामान्य नाम. मग गोविंदा गोविंदा म्हणून बसायचं का? मग काय म्हणायचं? मग तो एक आहे आणि मी सुद्धा काय? सर्वनाम आहे. जे सर्वांना चालते त्याला काय म्हणायचं? एकाला चालते विशेष नाम. अरे मग तत्व असे सर्वनाम आलं ठेवायचे. तत्शब्दाचं वाच्य कोण आहे? ईश्वर. लक्ष कोण आहे? तमपदाचं वाच्य लक्ष कोण आहे? मग आपल्याला जीवाचा आणि ईश्वराचा ऐक्य करायचं आहे का? विसंगत आहे. मग कोणाचा करायचा आहे? एखादं केळ आहे त्याचं किंवा आंबा म्हणा आपल्याला, मग त्याच्यातलं टरफल कोय काय करायची? ऐक्य कोणा करायचं? का बाहेर रस फेकून द्यायचं का? ऐक्य कोणाचं करायचं? आणि टरफलाचं नाही कुठं ऐक्य होत असते का? टरफल कशा करताय? नाही नाही, रसाच्या रक्षणा करताय. अरे असा कुठं रस लागत असते का? रस लागत नाही का? त्याचं पॅकिंग असते. बाजारात गेलं तर काय सामान कसं मिळते? एखाद्या बिस्किटाचा पुडा असला पॅकिंग असतं तसं रसाचं काय आहे? पॅकिंग काय करायचं? आपण जे पैसे देत असतो टरफला करता देतो का रसा करता? म्हणून निरस लिंबू गोळी घेत असते का कोणी? त्याच्यात काय नाही. मग कोणता लिंबू घ्यायचं? म्हणजे रसा करता पैसे देतो. तात्पर्य याला म्हणायचं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. बरं का? अंतरंगावर लक्ष नाही ना. कोणतं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे कोणतं वाक्य सांगते? असं म्हणजे सिद्ध करून दाखवायचं. काय करून दाखवायचं? बरं याच्यावर लिहिलं होतं मोक्ष आलं ना. जीवाची व्याख्या देऊन त्याचे ब्रह्माची ऐक्य कसे संबोधले आहे. ब्रह्माच्या ठिकाणी 3 भेद कसे नाही? स्वगत भेद कसा नाही? सावयव ब्रह्म सावयव नाही म्हणून. सावय म्हणून. पुढे सजातीय भेद का नाही? ब्रह्माप्रमाणे दुसरा सजातीय पदार्थ नाही म्हणून. हा, ब्रह्माप्रमाणे दुसरे सजातीय ब्रह्म नाही म्हणून. ब्रह्मासारखं दुसरं काही नाही. माणसाचा कोणता भेद आहे? सावय सजातीय भेद आहे. आणि ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. त्याचा कोणता भेद? आपला आणि खांबाचा कोणता भेद आहे? आणि शरीराच्या अवयवाचा आपला कोणता भेद आहे? स्वजातीय भेद. ब्रह्माच्या ठिकाणी 3 प्रकारचे काय नाही? स्वगत भेद का नाही? सावयव नाही. सजातीय भेद का नाही? आणि विजातीय भेद का नाही? कोणीच नाही. बरं आहे. मग आपलं पुन्हा आपलं ते चालू आहे ना मागचं दुसऱ्या तरंगामधलं नाही 14 तरंग आपलं. हे पण त्याच्यातले 2-4 मुद्दे सिद्ध करून दाखवले. आत्माच किम स्वरूप आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही. 2 सिद्ध करून दाखवले ना. तिसरं कोणतं चाललं होतं? जीव नसून ब्रह्मरूप आहे त्याच्याकरता चाललं होतं. मग त्याच्यामध्ये आकाशाचे प्रकार, पुढे चैतन्याचे प्रकार, आणि पुढे उपाधीशी तादात्म्य करायचं का याच्याशी काय तादात्म्य करायचं हे चालणार. परस्पर विरोधी धर्म असल्यामुळे जीवाचा आणि ब्रह्माचा ऐक्य होऊ शकत. कारण जीवाचे धर्म वेगळे, ब्रह्म हे निर्धर्मक आहे. आपल्या ठिकाणी 5 प्रकारचे क्लेश आहे.
सांगितलं तुम्हाला विद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काही नाही, कोणतेही क्लेश नाही. पुन्हा दुसरं आणखी ब्रह्म परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? जीव कसा आहे? परिच्छिन्न आहे की आहे ना? जन्म मरणाचे धर्म आहे कोणाचे आहे? ब्रह्माच्या ठिकाणी आहे का ते? मग विरुद्ध धर्म असताना देखील दोष ऐक्य कसं? मग जन्म मरण वगैरे आदी करून परिच्छिन्न वगैरे सगळे जीव स्वरूपामध्ये कोणाचे धर्म आहे? आता होऊन गेलं म्हणा, परीक्षा झाली आता. बुद्धीचे धर्म आहे कोणाचे? आणि जीवात्मा बुद्धीहून काय आहे? त्याचा याच्याशी काही संबंध. बुद्धी सत्वगुणाचं काय आहे? याचा त्याच्याशी काही संबंध नाही. सत्वगुणाचा नाही का? मायेच्या कोणत्या गुणाचा आहे? आणि नाही का प्राण कशाचं कार्य आहे? नाही सांगता येत. रजोगुणाचं कार्य आहे. आणि पदार्थ सगळे मग ब्रह्म त्याच्याहून काय आहे? आपल्याच्या चाललं विजयाची आहे. म्हणून ब्रह्माचा आणि जीवाचं काय होऊ शकत नाही. मग ऐक्य कसं करून दाखवलं? 4थ्या तरंगामध्ये आपला विषय चालू आहे ना. ऐक्य माझा परीक्षेचे दिवस गेले, आता ऐक्य चांगलं नाही सांगायचं. हे बा जीवाची व्याख्या सांगायची. काय आहे जीवाची व्याख्या आहे? त्याच्यामध्ये पडलेला. मग आपल्याला ऐक्या कोणाचं आहे? बुद्धी अधिष्ठान आणि त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला. मग ब्रह्मरूपता कोणाला सांगायची आहे? बुद्धीला का? तिचं कार्य आहे की बरं चैतन्य निर्विकार आहेत. त्याच्या ठिकाणी मी आहे ब्रह्म आहे असं विकार होऊ शकतो का? मग कोणाच्या ठिकाणी सांगितले? आभासाच्या ठिकाणी. विसरलं वाटतं. मला आभास तर भिन्न आहे की त्याच्याहून. आता ब्रह्मरूप कसा होऊ शकेल? 2 भिन्न असते का नाही? पाण्याचं आणि दुधाचं कुठं ऐक्य होत असते का? काय ऐक्य होत नाही. पाण्याचे धर्म वेगळे. किती प्रयत्न केला तरी पाणी काय होऊ शकत नाही. पण काही लोक करून दाखवतात. केमिकल टाकतात त्याच्यात. काय टाकतात? केमिकल टाकून म्हणजे माणसं मारण्याचा उपाय. वाईट आहे बघा, ते विष आहे. काय आहे हे तुम्हाला कल्पना नाही. कोणताही पदार्थ धुतल्याशिवाय खाऊ नये. द्राक्ष असो काय आणखी त्याच्यावर काय मारले असतात. फवारा म्हणजे काय? ते किडी मेले पाहिजे म्हणून ते फवारा म्हणजे विष असतं. काय असतं? डॉक्टर लोकांचं मत आहे बा, धुतल्याशिवाय काय करू नये, खाऊ नये. पुन्हा ते प्लास्टिकची पिशवी आणते ना, ती सुद्धा विष आहे. काय विष आहे. हे आजार जे होतात ना त्याला कारण कोणते? हेच कारण आहे बा. कोणताही फळ घ्या त्याच्यावर काय मारले ते बघा. ते किती का दिवसाचं तोडलेलं असतं, फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. कुठे? आणि माणसाला वाटते तसंच आहे. अलीकडच्या काळामध्ये ताजं कुठं मिळत असते का? आणि शहरातल्या लोकांना तर ताजेपणा माहितीच नाही का? खरं नाही ना. पिशवी म्हटलं दूध जास्त आहे का किती का दिवसाचं आहे. आणि ते जसं फ्रीजमध्ये असते ते कशा आमच्यासारख्याने बोट धरलं तर बोटच भरून. प्रदूषण झाले. याला प्रदूषण म्हणतात. काय म्हणतात? प्रदूषण. फळं आणण्याकरता आपण त्यांची पिशवी घेतो, तसं आपली पिशवी बन जायची. आपलं काही सर्व सामाजिक कार्य नाही. वेदांतशास्त्रात विषय आला म्हणून सांगितलं तुम्हाला. अजूनही तुम्हाला आंब्याचा रस मिळतो. खरं ना?
पण तो कशात असतो? तो बर्फात असतो. बर्फात ठेवलेला. तरुणपणामध्ये काही वाटत नाही त्याचा योग्य नसतो. काल जितका ज्याच्यावरून दिवस जास्त जाईल तितका त्याच्यातलं सत्व निघून जात असे. तुम्ही बघा रात्रीची ताजी भाकरी कशी आणि दुसऱ्या दिवशी खाल्लेली त्याच्यातून काळ निघून गेला. काय गेला? त्याच्यातलं हे आपलं हे रसायनशास्त्र आहे म्हणून सांगतात आपलं ते नाही का. म्हणून जीवाची व्याख्या देऊन ब्रह्माची व्याख्या करायचं चाललं होतं आपलं. मग ऐक्य कोणाशी होत असते? आभासाशी. आभास तर भिन्न आहे, मग त्याच्या व्याख्या कसं काय होतं नाही सांगता येत. भिन्न बाद समानाधिकरण. कोणतं समानाधिकरण? आपण चौथ्या तरंगा पाहिजे. बाद समानाधिकरण म्हणजे पहा लग्न होण्याच्या पूर्वी भिन्न असते का नाही. अनेकदा लग्न झालं म्हणजे त्या बाईचं याचं काय होतं? बाद समानाधिकरण म्हणजे ती बापाच्या धर्माचा काय करते आणि कोणाची ऐक्य करते? जो कोणी उपड समजते त्याच्याशी काय करते. त्याप्रमाणे बुद्धीच्या धर्माचा काय करायचा आणि कोणाशी ऐक्य करायचं. म्हणून ब्रह्माचा आणि आभासाचा ऐक्य आहे की बरं का. नेहमी प्रतिबिंब कोणाचं असते? नाही बिंबाचं असते. तोंड बाजूला केलं तर आरशामध्ये प्रतिबिंब दिसते का? मग प्रतिबिंबाचं आणि बिंबाचं काय ऐक्य आहे? बिंब म्हणजे कुठं असतं आणि प्रतिबिंब म्हणजे आभास. आभासाचं किंवा स्वरूप आहे ब्रह्मरूप. याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य. परोक्ष ज्ञान. पुढे अपरोक्ष ज्ञान. कोणत्या ज्ञानामध्ये ऐक्य होत असते? मग भगवंताने कोणतं ज्ञान सांगितलं? इदं बुद्धे गुह्य जावं परोक्षाम्य सोयवे ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्मा मग भूय एव महाभाव शृणुमे परमवचा यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि. सुंदर गीतेमध्ये याचे वर्णन केलेलं आहे. मग अर्जुन सगळ्या शरीर धर्म विसरून जातो आणि किम स्वरूप ब्रह्मरूप. तात्पर्य कसं करायला? कोणाचं आहे किंवा चौथ्या तरंगातलं आहे काही दुसऱ्या आणि तिसऱ्या मधलं नाही. बडे सुंदर आहे. पुढचे तरंग गोड असे आहे. बडे 6वा तरंगाचं काय सुंदर आहे. सगळं जीवन जागृतीचं मिथ्यात्व दाखवलं आहे. स्वप्नाप्रमाणे काय आहे? जागृती आहे. पुढच्या अवस्था सगळं हे समजलं म्हणजे पुढचे तरंग काय होतात समजायला चांगले उपयुक्त होतात. मग त्याच्या जीवाची व्याख्या देऊन जीवाचे ब्रह्माची ऐक्य कसे संभवते ते सांगा. ब्रह्माच्या ठिकाणचे 3 भेद कसे आहे ते सांगा. महाराज सगळा ज्या अर्थी तुम्ही सगळे पास झालेले आहे त्या अर्थी तुम्हाला विचारसागर चांगला समजतो. नाही तर समजलाच नसतं तर पेपर कसा लिहिला असतं. आनंदाची गोष्ट आहे. मग आता 4थ्या तरंगाला कधी सुरुवात करायची? उद्या किती वाजता निघायचं आहे? सकाळी. माझा बिजारीला आहे. माझा 2-3 दिवस काय आहे ते आम्हाला थोडं ते हे घेण्याकरता जायचं आहे. काय पुरस्कार घ्यायचा आहे. आले होते का आज मंत्री आले होते का? आलेच नाही वाटत. नाही हां भुसे आले नव्हते का? मंत्री आले नव्हते का?
माझे येणार होते म्हणून म्हटलं ते अधिवेशन चालू आहे तिकडं हा ना, अधिवेशन चालू आहे अधिवेशन. आज इथं फ्रूट मार्केट फ्रूटवाल्या धर्मशाळेत मग झालाच नाही वाटते कार्यक्रम. झाला कार्यक्रम. संदीपान महाराज होते, बरं बरं चिदंबरेश्वर. काय कर लिहायचं त्यांचं बुद्धी प्रमाण असते, कोणतं प्रमाण असते, आणि आपलं वेद प्रमाणात संत प्रमाण असते. तस्मात शास्त्रम, त्याचा काय त्यांना तर काही त्याचं वाटत नाही. मग संत वाङ्मय शैक्षणिक भागामध्ये त्याचा प्रवेश झाला. मग ते तुकोबा आपल्या भगवद्गीतेला सुद्धा हे मान्य आहे बघा, 12व्या अध्यायामध्ये आहे. तेही मला आवडते, जे तेही प्राण पुरवते. कोण म्हणते असं, आणि काय म्हणते, साधी आवडते का, प्राणा पुरवते आवडते माझं. कोण भक्तचरित्रात आहे. मग आपण भक्तचरित्र सांगणार तर आपल्यावरती काय, जिथं देवाला भक्तचरित्र आवडतात म्हणून अवश्य तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, यांचं चरित्र काय केलं पाहिजे. लोकांचा प्रवाह असतो, भिंत कुठं चालते का, काय रेडा कुठे बोलवतं काय. मग आता आंधळ्या माणसाला दिसत नाही, आम्ही काय करतो. काय लोकांची दिशाभूल होते ना, काय होते, दिशाभूल होतात. संत कुठे, तस्मात शास्त्रम, जे संत बोलते त्याच्यामध्ये काय शोधवून आले संत. मग तुकोबाराने वर्णन केलेलं आहे ते उगीच केलेलं आहे का. जयाच्या यात भारी सोन्याचा, एकाने विचारलं आम्हाला सोन्याचा पिंपळ दिसत नाही बरं का. म्हणला तुझी एक ग्रस्त होता ना, कुठेतरी तो गेला बघा. तिथे गेल्यानंतर आणि त्याला मोहराचा हांडा सापडला. कोणता, मग घरी आला बघा तो मोहराचा हांडा घेऊन आणि खाली टाकायला लागला. त्याची मंडळी होती, ती म्हणायला लागली, म्हणले हो एक कोळशाचा हांडा कशाला आणला तुम्ही. हा म्हणतो स्वर्णाचा, आणि तू काय म्हणते कोळशाचा आहे. आता आहे कशाचा, सुवर्णाचा, आणि तिला कशाचा दिसते आहे का नाही. तेव्हा सुवर्णाचा दिसण्याकरता काही योग्यता असावी लागते. काय असावी लागते, भाग्यहीन माणसाला काय दिसते कोळशाचा, आणि तुकोबाराला काय दिसते. तुम्हाला आम्हाला का सोन्याचं दिसत नाही. तुम्हाला आम्हाला सोन्याला दिला असता तर वृक्षच ठेवला नसता. किती महाग. तुम्हाला आम्हाला काय दिसते, आणि तुकोबाराला काय दिसते सोन्याचा. दृष्टी असावी लागते, काय असावे. जाऊ दे आपलं. म्हणून तेही भक्तचरित्रात आहे. जिथं देव म्हणतो भक्ताचं चरित्र जर गायलं तर मला काय होतं, आणि तुझं आपण चरित्र काय केलं पाहिजे. तुकोबाराचं चरित्र अवश्य काय केलं पाहिजे. ज्ञानोबा आहे कोण, नाथ महाराज कोण, नामदेव महाराज कोण, नुसते शिल्प दाखवले पाहिजे. काय दाखवले पाहिजे ते पहा. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. नामदेव महाराज तो ज्ञानेश्वर महाराजला भेटायला काय करतात, कुठून येतात, पंढरपूरवरून. कोणाला भेटण्याकरता, ज्ञानोबा आहे ना, त्यांची भेट थोरल्या पादुकांना. त्याप्रमाणे शिवाजी राजा कोणाला भेटण्याकरता येतात, त्यांची भेट कुठेतरी भंडाऱ्या डोंगरावर आहे. दाखवलं पाहिजे आपल्याला, काय केलं पाहिजे. नाहीतर भावी पिढीतल्या लोकांना दिशाही नाही. सगळे ज्याला विवेकानंद आवडत नाही, शाहरुख खान आवडल्याशिवाय अमिताभ बच्चन काय एक क्रिकेटर आला, त्याला पाहण्याकरता हजारो लोक जमले. कोणाला, तो काय माणूस नाही का, त्याला काय चार हात आहे का,
आणि तो आल्याबरोबर चंगराचंगरी झाली, 2-3 मेले त्याच्या. तामिळनाडूमधली गोष्ट आहे. यावरून किती मूर्खपणा आलेला आहे. कशा करता आपल्या याची करत आहोत. जीवाची व्याख्या देऊन नाही आपला याच्यात चालला होता, हे संपला होता. तो कोणता चौथा तरंग जीव ब्रह्माचं काय चाललेलं आहे त्याचा अधिक विचार कधी करू. पण आता तो हे झाल्यानंतर बीज झाल्यावर इथंच थांबा. श्री गुरुचरण